मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहोलू राणाला रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणण्याची शक्यता। मुंबई दिल्लीत कोठड्या सज्ज, कसाबच्या अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाडीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनही समोर। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज, तर उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांना भेटणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे होते। माझगाव कोर्टाचा शिक्कामोर्तब। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी असल्याचं मत। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावरचा हल्ला, राहुल गांधींची टीका। रील बनवण्यासाठी स्वतःचा इतरांचा देखील जीव धोक्यात। अमरावती शहरातली धक्कादायक घटना। रिलीजबाज एसटी कंडक्टरवर गुन्हा दाखल। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.5% कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी आणि पाईप गॅसमध्ये 1 रुपयांची वाढ। अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्ष अधिक तीव्र। अमेरिकेनं वस्तूंवर चीनवर लादला 84% आयात कर। अमेरिकन 104% आयात कर लावल्यानं चीनचं जशास तसं उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।